प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा प्रियजनांनो, येशूदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. म्हणून प्रियजनांनो, प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी सुंदरसा देवाचा मन्ना घेऊन आलाय. मार्क शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्यातलं 12 वचन सांगतं, येशूची परीक्षा. मग आत्म्याने त्याला लगेचच अरण्यात घालवले आणि सैतानाची परीक्षा पाहावी असताना अरण्यात 40 दिवस राहिला. आणि तो वन पशुमध्ये होता आणि देवदूत त्याच्या सेवा करत होते. परमेश्वराची ज्यावेळेस प्रियजनांनो अरण्यात परीक्षा झाली, कारण की तो परमेश्वर असून त्यांनी परीक्षा दिली. आज तुमच्या जीवनात जे काही प्रॉब्लेम आहे, जे काही तुमचं दुःख आहे, जे काही तुमचं टेन्शन आहे, जे काही दबाव आहे, ही तुमची परीक्षा आहे. तुम्ही येशूमध्ये आला त्याच वेळेस तुमची परीक्षेत तुम्ही पास झालेले आहेत. पण त्या परीक्षेत पास होण्यासाठी तुम्हाला विश्वास पाहिजे. आणि येशूने ज्यावेळेस 40 दिवस उपास धरला, तर विश्वासाचे वचन सैतानाला बोलला आणि सैतानाला हरवलं आणि सैतानाला सैतानाची लायकी दाखवली. तेच प्रियजनांनो तुम्हाला देखील करायचे. आता हा लेनचा महिना आहे, 18 तारखेपासून आपले उपास चालू होते 40 दिवसाचे. या 40 दिवसाच्या उपासामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त देवाचं वचन आणि जास्तीत जास्त देवाचा मन्ना घेणं गरजेचं आहे. वचन जास्तीत जास्त तुम्ही घेता, तसं तसं सैतानी बंधन आणि सैतानी कार्य तुमच्या जीवनात असे करा. येशूला सैतानाने पहिला प्रश्न विचारला, तू जर देवाचा पुत्र आहे तर धोंड्याला भाकर कर. कारण की येशूने 40 दिवस उपास धरला होता आणि सैतानाला माहित होती येशूला भूक लागली. पण येशूने स्पष्ट उत्तर दिलं त्याला, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखाने निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. तर तुम्ही बी तुमच्या परिस्थितीला, आज सैतान तुला बोलतो तू या कर्जातून कधीच बाहेर नाही यायची, तू या गरिबीतून कधीच बाहेर नाही, त्याला वचनाद्वारे बोला. येशू मध्ये बोलतोय देवाचं वचन, येशू धनवान असता आम्हासाठी दारिद्र्याचा झाला, कारण की त्याच्या दारिद्र्यातून तुम्ही धनवान होय. म्हणा धनवान करणारे आशीर्वाद माझे सैतानात चालतो इच्छित, तू निघून जाणार. तुमच्या जीवनातले कर्जाचे श्राप तुटणार, बंधनं तुटतील. सैतान म्हणत असेल तर तू कधीच बरी नाही व्हायची, पण त्याला तुम्ही धमका. सैतानाला म्हणा, येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा आरोग्य माझ्या जीवनात आहे आणि सैतान निघून जाणार. प्रियजनांनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. सगळ्यांनी डोळे आता पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकर बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर. ज्याचं डोकं दुखतं त्याचं डोकं बरं हो येशूच्याच नावात, हातपाय दुखते त्याचे हातपाय बरे हो. जेवढे ऑनलाईन बघतात, जेवढे लेकर बघतात, त्यांना मी येशूच्याच नावात आरोग्य रिसीव्ह करतो. कॅन्सर नीट येशूच्याच नावात, थायरॉइड नीट येशूच्याच नावात, ब्लड प्रेशर शुगरचे आत्मे नीट येशूच्याच नावात, करणी सैतानी बंधनं त्यांच्या जीवनातून नीट येशूच्या नावात, घरातले भांडणतंटा नीट येशूच्याच नावात, गरीबीचे श्राप नीट येशूच्याच नावात, घरात बरकत मी रिसीव्ह करतो. त्याच्या हाताला काम नाही त्याला काम स्वीकारतो. 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर गाड्याचा आशीर्वाद मी रिसीव्ह करतो. यांना ज्याला घर नाही त्याला घराचा आशीर्वाद रिसीव्ह करतो, ज्याला काम नाही त्याला कामाचा आशीर्वाद स्वीकारतो. जीवनात बरकत स्वीकारतो, येशूचा पवित्र आत्मा स्वीकारतो, जेणेकरून ते रोज प्रार्थना करते आणि देवाचा गौरव करते. रबा रबा टच हेल देम जीसस नेम, येशूच्याच नावात.